विधानसभा निवडणुकीत सुनील तटकरेंनी शिवसेनेचे उमेदवार पाडायचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप रोहियो मंत्री भरत गोगावलेंनी झी24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमात केला। सुनील तटकरेंनी कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्याला बंडखोर म्हणून उभं केलं तर अलिबागमध्ये शेकापच्या जयंत पाटलांशी हातमिळवणी केल्याचं गोगावले म्हणाले। आपण पालकमंत्री पदावर दावा करू म्हणून आपल्याला पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भरत गोगावलेंनी केला। खासदार म्हणून सुनील तटकरेंना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने जीवाचं रान केलं, त्यामुळे सुनील तटकरे हे राज्यातले राष्ट्रवादीचे एकमेव खासदार आहेत। आता तटकरेंनी रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला देण्यासाठी मन मोठं करावं असं आवाहन रोहियो मंत्री भरत गोगावलेंनी केलं। ज्यांनी सिंचन घोटाळ्याचं पाप केलं असेल त्यांना त्याची फळं भोगावी लागतील असे खडे बोल यावेळी भरत गोगावलेंनी सुनावले। टू द पॉइंट मुलाखतीत त्यांनी सिंचन घोटाळ्याच्या फाईलबाबत बोलताना ती फाईल सध्या पुढे सरकत नसली तरी पुढच्या काळात काहीही होऊ शकतं असे संकेत दिले। शिवसेनेत आता कोण निर्णय घेतं माहित नाही, मात्र मी शिवसेनेत असताना बाळासाहेब ठाकरे निर्णय घ्यायचे असं अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी म्हटलंय। टू द पॉइंट मुलाखतीत रोहियो मंत्री भरत गोगावले यांनी रश्मी ठाकरेंचं नाव घेत गौप्यस्फोट केला होता। दुसरीकडे रोहियो मंत्री भरत गोगावले यांच्या आरोपांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत निरुत्तर झाल्याचं पाहायला मिळालं। झी24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत गोगावलेंनी रश्मी ठाकरेंमुळे शिवसेना फुटली तसंच राजकीय निर्णयात रश्मी ठाकरे ढवळाढवळ करतात असा आरोप गोगावलेंनी केला होता। त्यावर विचारलं असता कायम आक्रमकपणे उत्तर देणारे संजय राऊत पत्रकार परिषदेतून निघून गेल्याचं पाहायला मिळालं। कुठल्याही मंत्र्याला महायुतीवर बोलण्याचा अधिकार नसून वरिष्ठ नेतेच महायुतीवर बोलू शकतात असं उदय सामंत यांनी म्हटलं। तर भरत गोगावलेंना कुठून माहिती मिळाली माहित नाही अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे। झी24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमध्ये रोहियो मंत्री भरत गोगावलेंनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय। सिंचन घोटाळ्याची फाईल उघडणार असल्याचा इशारा गोगावलेंनी दिला। यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंनी गोगावलेंचा समाचार घेतलाय। गोगावले पालकमंत्री पदासाठी हपापलेले आहेत असा हल्लाबोल परांजपेंनी केला। रश्मी ठाकरेंमुळे शिवसेना फुटली असा आरोप रोहियो मंत्री भरत गोगावलेंनी झी24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमात केला होता। त्याला उत्तर देताना उड्डाण टप्पू लोकांना आपण उत्तर देत नसल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधवांनी म्हटलंय। राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत 5 परदेशी विद्यापीठांसोबत आशयपत्र प्रदान केले। आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे भारतातील पहिले शैक्षणिक हब मुंबई नवी मुंबईत उभारण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी जोमानं काम करा असे आदेश उद्धव ठाकरेंनी शाखाप्रमुखांना दिले। मुंबई शिवसेना भवनात शाखाप्रमुखांची बैठक पार पडली आणि या बैठकीत ठाकरेंनी शाखाप्रमुखांना कानमंत्र दिला। जे करून दाखवलं ते सरकारनं घालवून दाखवलं हे लोकांना सांगा असंही ठाकरेंनी शाखाप्रमुखांना सांगितलेलं आहे। उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र आले असते तर राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होईल असं बोललं जात आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीत 54% मतं या दोघांना मिळतील असा सर्वे समोर आलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी सर्वेचा दाखला देत राज्याच्या राजकारणावर परिणाम होईल असा दावा केला। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं संकल्प शिबिर पार पडलं। यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आघाडीत लढायच्या की वेगळ्या हे ठरलं नसल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय। मात्र बेरजेच्या राजकारणावर फोकस करा असं कानमंत्र त्यांनी कार्यकर्त्यांना दिलं। कुठल्याही मंत्र्याला महायुतीवर बोलण्याचा अधिकार नसून वरिष्ठ नेतेच महायुतीवर बोलू शकतात असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं। तसंच भरत गोगावलेंना कुठून माहिती मिळाली माहित नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी गोगावलेंच्या दाव्यावर दिली आहे। राज्य शासनाने इयत्ता पहिलीसाठी लागू केलेला नवीन अभ्यासक्रम गाणी, चित्रकला, खेळ, नृत्य यावर आधारित आहे। तसंच या अभ्यासक्रमात भाषा, गणित, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव, आरोग्य आणि कला या विषयांचा समावेश आहे। त्यामुळे मुलांना हसत खेळत शिकता येणार आहे। राज्यभरातील 60,487 विद्यार्थ्यांनी 11वीत प्रवेश घेतला। यामध्ये इन हाऊस कोट्याअंतर्गत 26,521 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि या कोट्याअंतर्गत प्रवेश घेण्यासाठी 1,13,000 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते। मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मिशन मेरिट उपक्रमांतर्गत गणित गुरुवार हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आलाय। विद्यार्थ्यांनी गणित विषयात शिस्त आणि प्रावीण्य मिळवावं यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळेतच वितरित करण्यात येणार आहेत। तशा सूचना परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला केली। त्यामुळे एसटीचा पास घेण्यासाठी विद्यार्थ्यांना रांगेत उभं राहण्याची समस्या मिटणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळा
सोमवारी 16 जूनपासून सुरू होते. तर महापालिकेच्या शिक्षण विभागाअंतर्गत शाळेतील इयत्ता 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात येईल. तर महापालिका आयुक्त भूषण गगराणी बोरिवलीतील पोईसर महानगरपालिका शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदा महाराष्ट्रातून 1,25,727 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. तर सर्वोच्च 10 विद्यार्थ्यांच्या यादीत महाराष्ट्रातील 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कोकण रेल्वेचं पावसाळी वेळापत्रक 15 जूनपासून सुरू झालं असून कोकणातील रेल्वे गाड्यांचा वेग मंदावलाय. पावसाळी वेळापत्रकामुळे प्रवाशांचा प्रवास प्रचंड विलंबानं होण्याची चिन्ह आहेत. कोकण रेल्वेच्या मार्गात अनेक बोगदे, लहान मोठे पूल आहेत. परिणामी कोकण रेल्वे मार्गात दरड कोसळण्यासाठी शक्यता आहे. त्यामुळे मुसळधार पावसामुळे कमी होणारी दृश्यमानता या सगळ्या बाबी लक्षात घेऊन प्रवाशाच्या सुरक्षेसाठी पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आलंय. डिजी लॉकरमध्ये आता विजेचं बिल उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना डिजी लॉकरमधून विजेचे बिल भरता येणार आहे. तसंच याचा लाभ घेण्याचं हे महावितरणानं आवाहन केलंय. महावितरण कंपनी सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मितीला चालना देते. देशात सर्वप्रथम सौर ऊर्जेद्वारे 42 लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. त्यासाठी 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक सौर ऊर्जा क्षेत्रात होतीये. नालासोपारा ते कामण अशी विद्युत यंत्रणा सुरळीत करण्यासाठी नवीन 110 मोनोपोल उभारण्याचं नियोजन केलंय. मात्र हे पोल उभारण्यासाठी आता महावितरणाला वन विभागाची परवानगी यासह अन्य अडथळ्यांना सामोरं जावं लागतंय. भिवंडी येथील अंजूर चौक ते अंजूर फाटा भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे. सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटे या भागात गर्डर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत येथील वाहतूक पूर्णपणे बंद असेल. तर इथून वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना पर्यायी मार्गाने वाहतूक करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी केल्यात. त्यामुळे पर्यायी मार्गावरून कोंडीची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करून दिला जाईल. यासाठी 5.4 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. त्यामध्ये गाडीतील एक लगेज डबा ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष डब्यात रूपांतरित करण्यात येईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही व्यवस्था रेल्वेकडून करण्यात येते. मध्य रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या प्रवाशांना दिलासा देणारी बातमी. उद्यापासून मध्य रेल्वेकडून विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. रेल्वे पोलिसांसह टीसीचं विशेष पथक उद्यापासून प्रत्येक लोकलची तपासणी करणार आहे. दरम्यान फर्स्ट क्लासमधून प्रवास करणाऱ्या अनधिकृत प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. विना तिकीट प्रवास करणारे पोलीस तसंच रेल्वे कर्मचारी यांच्यावरही आता दंडात्मक कारवाई होणार का, याकडे रेल्वे प्रवाशांचं लक्ष लागलंय. वसईत एका शिक्षक बापानं आपल्या मुलाच्या शाळेचा पहिला दिवस रॉयल केला. या ध्येयवेळा बापानं मुलगा रेयांश याला थेट रोल्स रॉयल्समध्ये बसवून शाळेत सोडलाय. कारच्या दर्शनी भागात स्कूल चले हम माझ्या शाळेचा पहिला दिवस असे फलक लावण्यात आले होते. त्यामुळे रस्त्यावरून बघणाऱ्यांमध्ये रेयांशच्या शाळेची एंट्री चांगलीच चर्चेत आली आहे. राज्यात पावसाचा जोर वाढलाय. तसं ठाणे, कल्याण, भिवंडी परिसराला पावसानं झोडपलंय. या दरम्यान वीज पडल्यानं 9 जणांचा मृत्यू झालाय तर 7 जण गंभीर जखमी झाले. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे गेटवे उरणमधील विविध बंदरांमध्ये तिसऱ्यांदा धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारपासूनच गेटवे एलिफंटा, गेटवे जेएनपीटी, मोराभाऊचा धक्का, करंजा रेवस या मार्गावरील सागरी प्रवासी वाहतूक बंद केली आहे. खराब हवामान आणि अवकाळीचा फटका सागरी प्रवासी वाहतुकीला बसलेला आहे. मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर जीवरक्षक तैनात करण्यात आले. समुद्रात भरती आल्यावर समुद्रात कोणी पाणबुड्यासारख्या घटना घडू नयेत यासाठी 6 समुद्र किनाऱ्यांवर जीवरक्षक तैनात केलेत. त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान, पोलीस, पेट्रोलिंग वाहनं ही तैनात असणार आहेत. मुंबईमध्ये पावसाळ्यात नद्या आणि तलाव यातील पाण्याच्या पातळीत होणारी वाढ वेळीच लक्षात यावी यासाठी रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवण्यात आले. पालिकेकडून पावसाळ्याच्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच संपूर्ण 24 प्रशासकीय विभागांमध्ये विभागीय नियंत्रण कक्ष मनुष्यबळासह सुसज्ज आहे. राज्यात सतत बदलणाऱ्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला. गेल्या 4 महिन्यात 124 लोकांना उष्माघाताचा त्रास झालाय. तसंच उष्माघातामुळे 3 जणांचा मृत्यू झालाय. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उष्माघाताचे रुग्ण कमी असल्याचं आरोग्य विभागाने स्पष्ट केले. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येते. राज्यात 53 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे रुग्णांची संख्या 1967 वर पोहोचली. मुंबईतील रुग्णांची संख्या 829 इतकी झाली आहे. तसंच राज्यांमध्ये कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृतांची संख्या 27 वर पोहोचलेली आहे. मुंबईतील कुर्ला परिसरातील प्रीमियर रेसिडेन्सी या हाऊसिंग सोसायटीत पाणीबाणी निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून या सोसायटीत महापालिकेकडून पाणी पुरवठा झालेला नाहीये. या सोसायटीत तब्बल 11,000हून अधिक नागरिक राहतात. पाणी पुरवठा होत नसल्यानं जगायचं कसं, हा सवाल नागरिक विचारतात.
वैद्यकीय क्षेत्रात निष्काळजीपणाचा अतिरेक करणारी धक्कादायक घटना उल्हासनगरमधील शिवनेरी हॉस्पिटलमध्ये घडली आहे। अभिमान तायडे या व्यक्तीला डॉक्टरांनी तपासणी न करताच मृत घोषित करून थेट डेथ सर्टिफिकेटही देऊन टाकलं। नातेवाईकांनी त्यांना घरी नेऊन अंत्यविधीची तयारी केली, मात्र तायडे यांच्या छातीची धडधड जाणवताच नातेवाईकांची धावपळ सुरू झाली। तातडीनं त्यांना दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिथं उपचार सुरू होताच ते शुद्धीवर आले। कल्याणमध्ये महावितरणाच्या स्मार्ट मीटर विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यकर्त्यांकडून महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे। स्मार्ट मीटर लावण्यास गेलेल्या महावितरणाच्या कर्मचाऱ्याचा मोबाईल फेकत कानशिलातही लगावली। कल्याण पश्चिम गौरीपाडा परिसरातील कैलास होम सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे। पोलिसात भरतीच्या बहाण्यानं पोलिसांनाच गंडा घातलाय। बोरिवली पोलिसांनी आरोपी पोलीस रामसिंग डोळगेला अटक केली, तर आरोपीचा साथीदार हसमुख वाघेला फरार आहे। सोने तस्करी प्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली। न्यूयॉर्क ते मुंबई विमानातील केबिन कर्मचाऱ्याला DRIनं अटक केली आहे। त्याच्याकडून 1.41 कोटीचं सोनं हस्तगत केलंय। मुंबईतील महिलेला सायबर भामट्यांनी गंडा घातलाय। महिलेचा मोबाईल हॅक करून 1.5 लाख लंपास केलेत। मोबाईलमध्ये एक फाईल डाउनलोड करण्यास सांगून मोबाईल हॅक केला। या प्रकरणी पवई पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। मुंबईत एका तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला दादरमधून बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे। पोलीस खात्यात भरती करण्याचा आमिष दाखवून या निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यानं तरुणाची 7 लाख रुपयांनी फसवणूक केली। भिवंडीच्या वळपाडा येथील केमिकल गोदामाला लागलेली भीषण आग नियंत्रणात आली। अखेर 15 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। दरम्यान या आगीत एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला आणि या आगीत आसपासची अनेक गोदामं जळून खाक झाली आहेत। कल्याणमधील 90 फुटी रस्त्यावर डंपर पलटल्यानं अपघात झालाय। रस्त्यावरील वळणावर येत असताना चालकानं ब्रेक मारल्यानं हा डंपर पडलाय। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही।